स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण ग्रामसेवक, कृषी सेवक याच्यासाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। कृषी सेवकसाठी आता 4 ते 5 दिवस राहिलेत परीक्षेसाठी। त्याच्यामध्ये आपण 500 प्लस प्रश्नांचा सराव करत आहे। आतापर्यंत आपले 210 प्रश्नांचा सराव झालेला आहे। 211 पासून आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न पाहता, सरी पद्धत टिंबटिंब या जमिनीकरिता योग्य नाही। नाही म्हटले ना, मग काय करायचं, खाली यायचं। परीक्षेला पण लक्षात राहू द्या, गोंधळ तुमच्या याच ठिकाणी होणार आहे। तुम्हाला येतं सगळं, पण तुम्ही नाही हाय हा शब्द पकडायचा, महत्त्वाचं। चला, पर्याय क्रमांक डी रेताड। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्न संचय करण्याचे कार्य करते? खोड विचारलं, खोड। आता खोड माहिती तुम्हाला कोणतं असतं? अन्न संचय करायचं कार्य करतं, सांगायचं त्यांना। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंड मिळतील, ठीक आहे। या 3 ते 5 सेकंडमध्ये स्वतः चेक करा, टेस्ट बनवून द्या प्रत्येक व्हिडिओ, आणि स्वतः चेक करा काय येतं काय येत नाही। ज्या चुका होता ते आत्ताच पकडा, परीक्षेला त्या चुका करू नका। पर्याय क्रमांक सी बटाटा। पुढचा प्रश्न पहा, राज्यात खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली इतर तिन्हीच्या तुलनेत अधिक क्षेत्र आहे? म्हणजे असं सांगायचं आहे त्यांना की तिन्हीच्या तुलनेत, म्हणजे ह्या तिन्हीच्या तुलनेत, समजा फक्त हे सांगितले ह्या तिन्हीच्या तुलनेत याचं क्षेत्रफळ जास्त आहे, असा प्रश्न येतो। असा हा विचारलेला तिसरा का चौथा प्रश्न आहे आपला या 3-4 दिवसामध्ये, कळतं? म्हणजे महत्त्वाचं लक्षात राहू द्या, तुम्हाला काय पकडणे, फक्त शब्द क्षेत्र तिन्हीच्या तुलनेत हे महत्त्वाचं। असा प्रश्न येऊ शकतो, म्हणून तिन्हीच्या तुलनेत म्हटलं तर चेक करायचं। जर बी पकडलं तर तिन्हीच्या तुलनेत जास्त पाहिजे, कळतं? पर्याय क्रमांक डी कांदा। आता ह्या तिन्हीच्या तुलनेत लक्षात राहू द्या, ह्या तिन्हीच्या तुलनेत कांद्याचं क्षेत्र जास्त आहे, अधिक आहे। पुढचा प्रश्न पहा, 14 मोठ्या खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली झाले। मास्तर, हा प्रश्न घेण्याचं कारण एकच होतं की हा प्रश्न एवढा महत्त्वाचा असतो, कोणत्याही परीक्षेला विचारतात। त्याच्यासाठी तुमच्या डोक्यात फिट करण्यासाठी असे प्रश्न तुम्हाला काहीतरी प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळणार। जे प्रश्न रेग्युलर विचारताय त्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये रिव्हिजन म्हणजे काय, तुमच्या डोक्यात फिट करायचं, फिटच करून घेणार आहे आपण। चला, पर्याय क्रमांक ए 1969। चला, पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशाचे मत्स्यबीज का म्हटले, मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात कुठे मिळते? पर्याय क्रमांक ए कोलकाता। पुढचा प्रश्न पहा, कापसातील फळाला टिंबटिंब असेही म्हणतात। चला, कापसातील फळाला आठवलं? का म्हणतात, चेक करा आता। पर्याय क्रमांक बी बोंड। चला, जनावरांना उपयोगी पडणारे बारामाही गवत कोणते? बारामाही गवत कोणते? शब्द पकडला, पाहता बारामाही गवत कोणते जनावरांना उपयोगी पडणारे? पर्याय क्रमांक डी नेपियर। चला, पुढचा प्रश्न, भात पीक नत्राचे शोषण टिंबटिंब स्वरूपात करू शकते। मी काय सांगितलं, हा शब्द ज्याला फिक्स मार्क करायचा असला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे। शब्द पकडायचा, फिक्स मार्क करून घ्यायचा। एवढे प्रश्न विचारलेले प्रत्येक परीक्षेमध्ये, ठीक आहे। चला सांगा। पर्याय क्रमांक बी अमोनियम। चला, पुढचा प्रश्न पहा, टिंबटिंब या वनशेती पद्धतीमध्ये फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात। पर्याय क्रमांक ए कृषी उद्यानुकरण। पुढचा प्रश्न पहा, कोणता मासा बहुतांश मत्स्य शेतकरी पाण्यातील अनावश्यक वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात? कोणता मासा बहुतांश मत्स्य शेतकरी पाण्यातील अनावश्यक वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात? पर्याय क्रमांक बी गवत्या। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ठीक आहे। याला लगेच म्हणू नका की एखाद्या वेळेस विचारलेलं आहे, 2-3 वेळेस विचारलेलं बघतो भाषांतर चेंज करून आतापर्यंत। चला, पुढचा प्रश्न पहा, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी कोणती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन झाली? चला सांगा। पर्याय क्रमांक सी आनंद गुजरात। आता मला हे कमेंट्स करून सांगा, ठीक आहे। तुमचं आयुष्यभर लक्षात राहील, कमेंट्स करून सांगा की कोणत्या वर्षी झाली। चला सांगा, कोणत्या वर्षी झाली सांगा, मी लिहून देणार आहोत तुम्हाला। चला सांगायचं कमेंट्समध्ये। तुम्ही जर कमेंट्स केले तर तुमचं आयुष्यभर लक्षात राहणार आहे।
चला महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. रस शोषक किडीमुळे होणारा दुसरा परिणाम टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक सी काळी बुरशी वाढ. पुढचा प्रश्न पहा. कापसामध्ये फुलं यावर येतात. पर्याय क्रमांक बी यावर. चला पुढचा प्रश्न पहा. द्राक्ष पॅकिंग करतानाचा टिंबटिंबाचा वापर केल्यास तो द्राक्षाच्या घडांचे बुरशीपासून संरक्षण करतो. पर्याय क्रमांक डी ग्रेप गार्ड. चला पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात लांब नदी कोणती. मास्तराचा प्रश्न घ्यायचं कारण हे तुमच्या डोक्यात फिट करायचं आपल्याला. ठीक आहे. आपलं जे जीकेचं व्हिडिओ झालेलं आहे त्याच्यामध्ये याचं सविस्तर माहिती दिलेली आहे. एका प्रश्नामध्ये 4-5 प्रश्नाचं रिव्हिजन केलेलं आहे. पण आपला जीकेचा व्हिडिओ झालेला आहे, जाऊन पहा. महत्त्वाचं आहे. जीके पण घ्यायचं आहे आपल्याला. जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचे. जसा वेळ भेटेल तसा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती, जाऊन पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे तुमचं 4-5 प्रश्नाचं कव्हर होऊन जातं एका प्रश्नामध्ये. नाही तर जगातील विचारलं, जगातील लगेच इथं विचार आला पाहिजे तुम्हाला. भारताची कोणती असणार, भारताची. ठीक आहे. हे पण लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला. लगेच भारताची आली का लक्षात, नाही आली लक्षात, कमेंट्समध्ये जाऊन पाहायचं. ज्यांना येतं ते कमेंट्स करतील. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत जनित्र प्रकल्प टिंबटिंब हा आहे. परत प्रश्न आला या कालच्या आपल्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये, तेव्हा पण असाच प्रश्न आला होता. त्या ठिकाणी टिंबटिंब नव्हतं, आज टिंबटिंब आलं म्हणजे हा महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. फक्त ऑप्शन आहे ना चेंज झाले. असंच होणार आहे परीक्षेमध्ये पण तुम्हाला. भाषांतर विचाराची पद्धतीचं भाषांतर वेगळं राहणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऑप्शन तुम्हाला असे वेगवेगळे दिसतील तर घाबरायचं नाही. बेस पक्क ठेवायचं आणि बरोबर उत्तर द्यायचं. ठीक आहे. शांत चित्त ठेवायचं परीक्षेला. ना तर तुमचं राहील इकडे तिकडे लक्ष. कोणी सांगतंय का, कोणी पाहतंय का, काही माहिती आहे का मला, कोणाला विचारू का. तसं जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा खेळ खदलास. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा. आणि आपण काय प्रश्न वाचला होता, कुठं पाहिला होता, आपले जेवढे लेक्चर झाले आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं, 500 ते 5-6 दिवसात करतोय. आपले आतापर्यंत 2000+ प्रश्न झालेले, 2000+. ठीक आहे. 2000+ प्रश्न आपल्या चॅनलवरती. तुम्हाला शांत चित्तानं परीक्षेला पण शांत चित्तानं पाहायचं, तरच उत्तर द्यायचं. आणि काय चेक करायचं आहे का नाही, महत्त्वाचं लक्षात राहील. चला पर्याय क्रमांक सी कोयना. चला पुढचा प्रश्न पहा. जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये दीर्घ कालावधीसाठी वार्षिक पर्जन्यमान हे सामान्यापेक्षा कमी असते त्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक ए हवामानशास्त्रीय दुष्काळ. चला पुढचा प्रश्न पहा. द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर किमान टिंबटिंब दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते. कशात चाललंय, द्राक्षाचं चाललंय. चला सांगा. पर्याय क्रमांक. प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या, चेक करा स्वतः. आता तरी सिरियस व्हा. इतके दिवस गेले नाही, आता 4-5 दिवसावर परीक्षा आलेली. सिरियस व्हा आणि व्यवस्थित अभ्यास करा. पर्याय क्रमांक सी 150. चला पुढचा प्रश्न पहा. निवड पद्धतीद्वारे सुधारित अशा उस्मानाबादी शेळीचे प्रजातीस टिंबटिंब हे नाव देण्यात आले. पर्याय क्रमांक सी फुले उन्नती. चला पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब म्हणजे नात्यातील जनावराशी मिलन होय. हा प्रश्न रिपीट घेण्याचं कारण असंच आहे आपलं की ह्या 4-5 दिवसामध्ये दुसरा-तिसऱ्यांदा हा रिपीट झाला. रिपीट होण्याचं कारण तेच सांगतं तुम्हाला. हा परत विचारतोय, परत विचारतोय परीक्षेला. मी परत घेतोय तुमच्यासाठी, डोक्यात फिट करण्यासाठी. हाच प्रश्न जर आला तर परीक्षेला त्याच्यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न परत घेणं चालू आहे. पर्याय क्रमांक बी अंतर्गत मिलन. देवणी हे गाव देवणी गायीसाठी प्रसिद्ध असून कोणत्या जिल्ह्यात आहे. जिल्हा सांगा, कोणत्या जिल्ह्यात आहे. डी लातूर. चला पुढचा प्रश्न पहा. लातूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती एक पर्वतरांगा गेली आहे. लातूर जिल्ह्यातील विचारलं. आता लातूर जिल्ह्यातील विचारलं, प्रश्नाची लेवल समजून घ्या. आता लातूर याच्यामध्ये विचारला असं ना कदाचित 15-16ला. आता महत्त्वाचं लक्षात राहू द्या, त्या ठिकाणी लातूर विचारलं, या ठिकाणी जिल्हा चेंज करून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जिल्हा चेंज करून. ठीक आहे. जिल्हा चेंज करून प्रश्न येऊ शकतो. महत्त्वाचं लक्षात राहू द्या. म्हणजे तुम्हाला काय करणं आहे, अशा लेवलनं अभ्यास करणं आहे. बोवड्या कीड कोणत्या पिकाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक डी मिरची.
चला पुढचा प्रश्न पहा, रेताड मातीमध्ये टिंबटिंब छिद्रांपेक्षा टिंबटिंब छिद्र जास्त असतात. आता याच्या ठिकाणी 2 रिकामी जागा, म्हणजे ही पहिली रिकामी जागा राहील, ही दुसरी रिकामी जागा राहील. पर्याय क्रमांक ए स्थूल आणि सूक्ष्म. पुढचा प्रश्न पहा, दगडी कोळशांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाणी खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहेत? बी दामोदर. चला पुढचा प्रश्न पहा, सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? घ्या 3 ते 5 सेकंद. पर्याय क्रमांक सी स्टॅम्प पद्धतीने. चला पुढचा प्रश्न पहा, चिंच या फळझाडाचे उगमस्थान टिंबटिंब हा देश आहे. त्यांना काय विचारला? देश. ठीक आहे, देशनुसार याचं खाली मास्तर आम्ही आमच्या लॉजिकनं देतो क्लिक करून. कशाला? हां माहिती. हे सगळं असं बेसिक लॉजिक येत पण असून तरी आपण याच्याकडे जातो, नसून येत तरी याच्याकडे जातो. तर थोडासा लॉजिक लावलं आणि थोडा विचार केला ना तर पर्याय क्रमांक तो नाही आहे, ह्या ठिकाणी आहे बी. कळतं? ह्या ठिकाणी थोडा विचार करायचा. प्रश्न काय म्हणतो त्याच्यानंतर जायचं, भारताकडे जायचं का नाही जायचं आपल्याला. कळतं? चला पुढचा प्रश्न पहा, पळसाच्या झाडांवरचे टिंबटिंब किडे पोसतात. पर्याय क्रमांक ए लाख. चला पुढचा प्रश्न पहा, भारतातील सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठे आहे? ए दादा, हा प्रश्न ना ग्रामसेवकला पण आणि तिकडं पण विचारला गेलेला होता. ठीक आहे, लक्षात राहू द्या. नंतर तुम्ही म्हणशाल मास्तर हा प्रश्न कसा आहे? महत्त्वाचा प्रश्न, लय महत्त्वाचा प्रश्न बरं का, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इम्पॉर्टंट कुठं आहे, काय आहे, सगळं व्यवस्थित अभ्यास करा. कोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या गावात आहे, काय आहे, सगळं व्यवस्थित सांगायचं. ठीक आहे, कमेंट्समध्ये ज्यांना माहीत असेल त्यांनी व्यवस्थित कमेंट्स करून सांगून द्या. चला पर्याय क्रमांक सी कोणार्क. चला पुढचा प्रश्न पहा, हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा असतो. आपण 500+ प्रश्नाचा रिव्हिजन करत आहे. याच्यामध्ये आज आपले 240 प्रश्न पूर्ण झाले. ज्यांना पाहिले नसेल तर पाहून घ्या. असंच आपण या प्रश्न संच कंप्लीट करू 500+. 700+ झाले पाहिजे. त्याच्यासाठी लाईक आणि कमेंट्स एवढ्या करा की मला 700+ प्रश्न घेण्यास भाग पडले पाहिजे. एक चांगलं वाटतं फक्त तुमचे लाईक आणि कमेंट्स आले तर. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.